पण जर नाही गेलो ना पोरांनो, मम्मीचा एवढा घाण पचका होणार आहे आज. त्याच्यामुळे आपण रिस्कच नाही घेतला. कुठं हात ना फजिती करून घेतो भाऊ. ही पाईपलाईन खोलेलच नाही, पाणी इकून टाकू राहील ते सगळं घरात पाणी निघून राहिलं. आता सकाळीच ते साफसफाई चालू आहे त्यांची. मी जास्त दाखवलं नाही, कारण की काय दाखवणार, कारण की आम्ही किती वाजता 3 वाजता जाणार आहे. आम्ही 3-4 वाजता जाणार आहे ना. हा जस्ट पोरांनो वावरात गेलो होतो, पण जे व्हायचं नव्हतं शेवटी तेच झालं होतं. मला म्हणत्या पोरांनो, ज्याचं करावं भलं ते म्हणतं मावलंच खरं. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आता वाजले 11 आणि काल आपण व्लॉग हा नव्हता केला. काल मम्मी ते बाहेर जायला होते, त्याच्यामुळे काल मी व्लॉग नव्हता बनवला. पण ठीक आहे, आपल्या चॅनलवरची व्हिडिओ आली होती ती एक, सोडा त्या गोष्टी नाही सांगत. गायला जस्ट पाणी बिनी पाहिजे. मला जायचंय वावरामध्ये, थोडंसं काम आहे आपलं, जस्ट 5-10 मिनिटाचं काम आहे. गवत आणेल थोडंसं, तेवढं मी तिकडेच चाललोय वावरामध्ये. गावात गेले होते ना, ते म्हणजे कपडे आणायला गेले होते. आपल्याला लग्न येणार आहे लवकरच पोरांनो, जायचंय आम्हाला बहुत तिकडं. आमच्यावाला पेपरची गणगण, त्याच्यामुळं फिक्स माहीत नाही पोरांनो, कारण की आमच्यावाले पेपर अजून वळेल नाही. बरोबर, हाही पेपर आहे आमच्यावाले. पण ठीक आहे, लग्नच काय नाही, टाईम आहे थोडासा. काल नवे कपडे आणले आणि तिचं असं म्हणणं आहे का ते धुतले डाग पडले काय. तिचं असं म्हणणं आहे का धुतल्यानंतर ते कपडे आकसात नाही. हे नवं ड्रेस तोच आहे ना. हा हा त्यांचं वाला म्हणणं आहे का धुतल्यानंतर कपडे आकसत नाही. असं नाही राहत, कधीच कपडा आकसत नाही. जे दुकानदार थोडंसं मोठं राहतं ना, थोडंसं असं थोडं मोठं राहतं ना, त्याला बरोबर ते कटून देते का धुतल्यानंतर कपडे आकसत, पण नाही आकसते पोरांना. मला अनुभव येईल. प्रत्येक दुकानदार कपडे जर मोठे होत असेल ना थोडाफार, तो म्हणतो धुतल्यानंतर आकसतो, पण नाही आकसत. ठीक आहे, मम्मी ते धुवू राहिले, आपण जाऊ वावरामध्ये. जस्ट पोरांनो वावरात गेलो होतो, पण जे व्हायचं नव्हतं शेवटी तेच झालं होतं. तेच झालं. काय करू शकतो, बरोबर का नाही. आता एवढ्यात गेली लाईट, मस्त टाइम बसलो होतो मी. जायचंय तुम्हाला मम्मीला त्यांना, म्हणजे आम्हाला सगळ्यांना जायचंय, पण मग नाही, हा चाललंय सध्या आपण. हा काय सगळ्यांना नाही, आपण हा वय मी थांबायचं घरी. जर आम्ही गेलो ना तर गुलाब आपल्याला अर्धवटच करावं लागणार आहे, कारण की आम्ही किती वाजता 3 वाजता जाणार आहे. आम्ही 3-4 वाजता जाणार आहे ना. हा जायचंय ना. चला पाहू काय नियोजन राहता, मला फिक्स नाही माहिती ना, त्याच्यामुळे आपण अर्धवटच सांगत राहतो. या गोष्टी पूर्ण सांगण्यात मजा नाही, कारण की ऐन टायमाला यांचं काय बदलून जाईल कुठं सांगता नाही येत, बरोबर का नाही. त्याच्यामुळे ओपन सांगण्यात मजा. परत लॉक झाला. आता सकाळीच ते साफसफाई चालू आहे त्यांची. मी जास्त दाखवलं नाही, कारण की काय दाखवणार. खाली पाणी निघालं ना. मला तरी वाटतं तू एल्बो काढ बरं. एल्बो काढतो मधून, एल्बो तर अटकेल वाटतं मला. तू एल्बो काढ ना. हा काढ, बाहेर लोटते नळी. अय मधल्या मी याच्यात अटकेल, बाहेर लोटते. अगं असं कुठं पाणी जाणार आहे का, काय चावड राहिले मग. पाणी एवढं आहे ना, पाणी जाणार आहे का. त्याच्यापेक्षा ते पाईप जर लॉक झाला ना, ते 10-5 रुपयाचं ते भेटत, ते घेऊन यायचं ना, त्याने अख्खा पाईप मोकळा होतो डायरेक्ट. खोललेलंच नाही तू याचा वाला ड्रेनेज, ही पाईपलाईन खोललेलंच नाही. पाणी इकून टाकू राहील ते सगळं घरात पाणी निघून राहिलं. पाईप परत लॉक झाला. आता सकाळीच ते साफसफाई चालू आहे त्यांची. मी जास्त दाखवलं नाही, कारण की काय दाखवणार. आता वाजले 12. मम्मी खूप राहिली गजरा. जायचं आमचं फिक्स नाही पोरांनो, बहुतेक आमचा जर पचका झाला एवढा घाण होईल. मी नाही, मला काही नाही आवरायला, काही जास्त टाइम नाही लागत मला, पण मग ठीक आहे पोरांनो. आम्ही फोन केला होता यायला थोडा टाइम लागणार आहे, आणि वासरी आपलीवाली जी आहे ती बाहेर आहे. आता तिला सोडावा लागणार. हे बघू ना, तिकडं बांधलेली
तिला सोडावं लागणार आहे. पण मग ती जर पळाली तर आमची वाली पूर्णपणे जिरणार आहे डायरेक्ट. अरे ती लय पळते रे, उधळती कुणीकडची कुणीकडे. 2 तंगडे वर उचलून आपण ती आवरत म्हणजे पुढचे 2 तंगडे वर उचलून पुढं पाऊल टाकी. ती चराट घेतला 2-3 चराट आपण बांधित राहत तिला. काय ग मम्मी तू परत मध्ये घुसली का आता? बारीक चराट लावून याडपाट एवढं झाड चराट का घेऊन चप्पल दे. एक चाराटे अजून 2-3 चाराटे घेतो राहतो आम्ही. चप्पल पाहू. वासरी आपण नाही सोडली कारण ती खुट्याचं गाठण सोडली नाही तर लगेच वाढायला लागली ती. त्याच्यामुळे आपण रिस्कच नाही घातलं. कुठं हाताने फजिती करून घेतो भाऊ. जर एकदा जर पळाली ना तिला खुटं आणणं सुद्धा लय मुश्किल. काय माहिती तुम्हाला पाहणं. मी एक वडीत होतो, दुसरे एक वडीत आहे. या भेटू थोडं संध्याकाळी आता डायरेक्ट. बहुतेक लग्नाला जाऊ किंवा नाही जाणार. मला जाण्याचं एकच कारण आहे का घरी करमत नाही. त्याच्यामुळे बरं तेवढंच निघून जातं बरोबर का नाही टाइम. एक आता वाजले 2:30 आणि फायनली पोरांनो लाईट आली आहे. सकाळची डायरेक्ट 11 वाजेपासून लाईट गायब होती. त्याच्यामुळे थोडंसं पाणी भरायचं होतं घरी, ते अटकून पडेल होतं काम. जस्ट पोरांनो मोटर चालू केली. मम्मीला आहे ना घरी पाणी भरायचं, त्याच्यामुळे मी आलो होतो विहिरीवरती. लाईट आले काय सांगावं परत गेली. मग बाकी मोटर चालू झाली आहे. आता जाऊ आपण घरी. मला नाही माहिती काय सीन राहतो काय नाही. आपल्याला कसं राहत माहिती का, जे होत राहतं पोरांनो ते मी दाखवीत चालत राहतो. स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला तसंच मी दाखवीत चालत राहतो. आणि जे लग्नाचं आहे ते माहीत नाही आम्हाला जायचं आहे का नाही जायचं आहे. पण जर नाही गेलो ना पोरांनो मम्मीचा एवढा घाण पाचका वाहणार आहे आज कमाप नाही. ती सांगू तुम्हाला गजरे कर, बांगड्या घाल, कानातले पाय. तिचं चालू झालं होतं जायचं माझं. अजून जाऊ पण शकतो नाही पण जाऊ शकतो, काहीच माहित नाही. जे होऊ राहिलं ते तुम्हाला दाखवू. बस आपलं एवढंच राहत 6. आणि फायनली पोरांनो आपली मम्मी जी आहे ती नाही गेली. तिला जायचं होतं पण ठीक आहे आता आमचा प्लॅन कॅन्सल झाला. मम्मीला जायचं होतं, मम्मीनं आवरेल पण होतं. पण ठीक आहे ऐन टायमाला काही करू शकत नाही आता याच्यावर. पण मम्मीच थोडासा पचका हा 100% झालाय कारण की तिने आवरायची तयारी करली होती बाकी सगळी. तुम्ही पण नाही गेली तिकडं लग्नाला? ती वैरण काढी होती ती आपण घेऊन आलो होतो दुपारी ना. ती गाय होती ना ती मी मध्येच नव्हती बांधली कारण की ना ती सोडल्यानंतर वाढायला लागली होती. त्यानंतर उन्हातच होती पोरांनो. तिच्यावर थोडीशी आपण ना गप ना तू गाग. आता तू गागला मला ठेवायला लागलं ना बरोबर नाही. माझ्यापेक्षा जास्त तवाला आवाज राहतो. गागायचं कधीच नाही, गपचूप बसायचं. याचा वाला थोडंसं पाय काय वागत तू पाहिलं की जोरात गागला. जी गाय होती तिची गाय ना आपण मध्ये घेतलीच नव्हती, ती बाहेरच होती. याला म्हणत्या पोरांनो ज्याचं करावं भलं ते म्हणतं मावलंच खरं. पोरं डायरेक्ट 3 वाजेपर्यंत गाय बाहेरच होती. चला ठीक आहे आता काही करू शकत नाही. आपण भेटू उद्याकडं. येडं गांडण काढ गागू राहील थोडं. ठीक आहे पोरांनो जे आहे ते आहे. आता आपण काही करू शकत नाही. हा तर या ब्लॉगला मी इथं जॉईन करतो. व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा ना. चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून टाका. भेटू आपण उद्या सकाळी 8:30 वाजता. काय बोंब मार